गुरुचरित्रातील नृसिंह सरस्वती हेच आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी आहेत. ते गुरुचरित्रातील नृसिंह सरस्वतींचा अवतार नसून प्रत्यक्ष तेच आहेत. श्री स्वामींनी याच ठिकाणी पौष शुक्ल शके 1807 मध्ये संजीवनी समाधी घेतली आहे. चला तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत श्री क्षेत्र आळंदी येथील गाणगापूर, अर्थातच आळंदी येथे असलेले श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे मंदिर. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. हे मंदिर कसे निर्माण झाले, येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरहून कसे आले आणि त्यांची काय कथा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय सुंदर असा हा मठ आहे. तुम्ही जर कधी आळंदीला गेले असाल तर इथे नक्की भेट द्या, किंवा तुम्ही जर हा मठ पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या काय अनुभूती आहेत ते इतर भक्तजनांना सुद्धा कळू द्या. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आळंदी येथील हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे साक्षात त्रिमूर्ती दत्तच आहेत. श्री नृसिंह सरस्वती जेव्हा श्रीशैल यात्रेचे निमित्त करून गाणगापुराहून निघाले होते, तेव्हा ते श्रीशैल्य क्षेत्री काही काळ वास्तव्य करून कर्दळी वनात गेले. तेथे काही काळ समाधीस्थ राहून नंतर ते तेथूनही अदृश्य होऊन हिमालयात प्रगट झाले. हिमालयातून जो नाथपंथी गोसायांचा समूह पुन्हा हिंदुस्थानात उतरला, त्यांचे समवेत श्री नृसिंह सरस्वती स्वामी होते. श्री नृसिंह सरस्वती गुरुपरंपरा स्तोत्रांवरून त्यांचे बद्रिका आश्रमी काही काळ वास्तव्य होते असे स्पष्ट झालेले आहे. हिमालयातून खाली उतरल्यावर ते हिंदुस्थानात स्वेच्छेने संचार करू लागले. कधी यतिवेशाने तर कधी प्रवासी यात्रेकरू स्वरूपात त्यांनी सर्वत्र संचार केला. कधी परमहंस रूपातही ते संचार करू लागले. महाराष्ट्रातील कोकण, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथे फिरत फिरत ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोपाळपूर रस्त्यावरील निवडुंगाचे वनात प्रगट झाले. पंढरपूर येथे रामबागेचे जवळील व्यासोनारायणाचे मंदिरात 12 वर्ष त्यांनी वास्तव्य केले आहे. तुम्ही बघू शकता, या मंदिरात अतिशय सुंदर अशी स्वामी महाराजांची प्रतिमा स्थापित केलेली आहे. ज्या वेळेला आम्ही येथे गेलो तेव्हा हे बंद होते. थोड्या वेळाने आम्हाला या प्रतिमेचे दर्शनही घेता आलेले आहे. या ठिकाणी श्री स्वामी महाराजांनी समाज प्रबोधनाचेही कार्य केलेले आहे. पंढरपूर येथील पांडुरंगाचे मंदिरात त्यांनी गोकुळाष्टमीचा सप्ताह सुद्धा सुरू केला होता. नंतर शके 1795 मध्ये ते आळंदीत आले. श्री क्षेत्र आळंदी येथे त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केले आहे. या काळात ते नृसिंह सरस्वती म्हणूनच ओळखले गेले. आळंदीमधील वास्तव्य काळात त्यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींसाठी सुंदर आणि संपूर्ण लाकडी रथ तयार करून दिला. श्री माऊलींचे समाधी मंदिराचे गाभाऱ्याचे मागील बाजूस मुक्ताबाई मंडप बांधून दिला. तो मंडप म्हणजे श्री स्वामींचे मठाचे सभामंडपाची पूर्ण लाकडी नक्षीदार प्रतिकृती होती. गुरुचरित्रामध्ये वर्णन असलेल्या अनेक घटना वेळोवेळी आळंदीतील वास्तव्य काळात त्यांनी प्रसंगानुरूप भक्तांना करून दाखविल्या आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती त्याच रूपाने, त्याच देहाने आणि त्याच नावाने महाराष्ट्रात संचार करून आळंदीत स्थिर झाले. अनेक लीला करून खरा धर्म, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग पुनरुज्जीवित केला. भजन, कीर्तन, प्रवचने करून विठ्ठल नामस्मरणाची गोडी श्री स्वामींनी भक्तजनांना लावली व भगवंत नामाचा प्रचार आणि प्रसार केला. गुरुचरित्रातील नृसिंह सरस्वती हेच आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी आहेत. ते गुरुचरित्रातील नरसिंह सरस्वतींचा अवतार नसून प्रत्यक्ष तेच आहेत. श्री स्वामींनी याच ठिकाणी पौष शुक्ल शके 1807 मध्ये संजीवनी समाधी घेतली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था काय आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, श्री स्वामींच्या मठाच्या अगदी जवळच पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. तुम्ही येथे 2 व्हीलर 4 व्हीलर अशा दोन्ही गाड्या पार्क करू शकता. येथे थोडी तुम्हाला काहीतरी चार्ज लावले जातील, तरी तुम्ही इथे सुरक्षित पार्किंगसाठी ही तुमच्यासाठी व्यवस्था आहे. तर मित्रांनो, कधी तुम्ही
या मंदिराला भेट दिली आहे का? जेव्हा कधी आळंदीला जाल तेव्हा नक्की श्री स्वामींच्या या मंदिराचे दर्शन घ्या. जशी गाणगापुरात स्वामींच्या अनुभूती आहेत तशीच या ठिकाणी सुद्धा एक नवचैतन्याची अनुभूती माणसाच्या मनाला होते. अतिशय सुंदर असा हा मठ आहे. तर इथे नक्की भेट द्या आणि तुमच्या अनुभूती नक्की शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी स्वामींचे तीर्थ ठेवलेले आहे. ते तीर्थ तुम्ही प्राशन करू शकता. फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्ही येथे माऊलींचे दर्शन घेऊ शकता. जशी गाणगापुरात स्वामींच्या दिव्य अनुभूती आहेत तशाच या ठिकाणी सुद्धा आहे. जेव्हा आपण या मठामध्ये प्रवेश करतो तेव्हा साक्षात आपण स्वामींच्या सानिध्यात आलोय असा एक रोमांचकारी अनुभव मनाला होतो. तर फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.